श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलला ना मी 3 दिवसापासून फोन लावतीये. अरे बापरे. हा ना. बोला ना ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई. कुठून बोलताय? मी आता गाव पण नाही सांगत बरं आणि बरं नाव पण नाही सांगत. बरं बरं. तुमच्या लक्षात येईलच. हा हा आहे, माझ्याकडे नाव आहे. हो ना, मग नाही सांगायचंय आज. बरं बरं. म्हणजे अनुभव तसा आहे. हा 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 काय अनुभव आला ताई? दादांच्या मठातला अनुभव आहे. हा हा प्रदीप दादांच्या. हा हो हो. आम्ही 11 तारखेला गेलो होतो. हा 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 11 तारखेला गेलो. म्हणजे ते असं झालं, माझ्या मुलगी सारखी आजारी राहायची. बरं बरं. राखी पौर्णिमापासून. अच्छा. हा कधी पोट दुखायचं, कधी सर्दी व्हायची. अरे बापरे. हा आणि तिचं त्याच्यामुळे मग अभ्यासात पण लक्ष नाही ना. बरोबर आहे. हो. हा आणि मग मी आहे ना भगत ताईंकडून सेवा घेतली तिच्यासाठी. बरं बरं. हा 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 तर त्यांनी पण खूप छान सेवा दिली. अर्धा तास बोलत होत्या त्या माझ्याशी. हो अर्धा तास खूप वेळ देतात ताई. अर्धा तास बोलत होत्या त्या. हा मग त्यांनी सेवा दिली आणि मी तुम्हाला मागच्या अनुभवामध्ये सांगितलंय ना का माझे मिस्टर डिप्रेशन मध्ये गेले होते. हो 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 हो. तर मग त्याच्या अगोदर मी दिंडोरी मठातून त्यांच्यासाठी सेवा घेतलेली होती. बरं. मग मी ती सेवा करत होते. हा आणि मग मी स्वामीं पुढे बसले आणि म्हटलं आता स्वामी मी 2-2 सेवा कशा करू असं. मळ्यात पण 10 वाजता जावं लागतं. आणि आमची जॉईंट फॅमिली ना. बरोबर. 12 माणसं. ओ बापरे. आणि मग बाकीचं सकाळचा स्वयंपाक, मी मोठी आहे ना. मग त्याच्यामुळे सकाळची कामाची जबाबदारी घरातल्या माझी. बरोबर आहे. मग मी स्वामींना म्हणते, स्वामी मी आता 2-2 सेवा कशा करू असं. दोन्ही पण महत्वाचंच आहे ना. बरोबर. आणि ताई तो दिवस गेला आणि मी यांच्या समोरच फोन केला होता भगत ताईंना. बरं. आणि 2च दिवस गेले तर मला दुपारी मळ्यात काय म्हणता, म्हणे मला ताईंकडून सेवा घे ना म्हणे. अय्या. हो ताई. बापरे. बघा. मग म्हणे मला ताईंकडून सेवा घे म्हणे. अरे वा. तर मग मी काय म्हटलं त्यांना. आणि मग माझी चुलत ननंदबाई ना, त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झालेली. बरं बरं. आणि त्यांना बाळ नाहीये. मग माझ्या सासूबाई मला एका लग्नात बोलल्या होत्या म्हणे अगं आम्हाला प्रदीप दादांच्या मठात जायचंय म्हणे माझ्या नंदेसाठी. मग काय योगायोगाने त्या मग मला संध्याकाळीच भेटल्या. अरे वा. मग म्हटलं काकू, मी त्यांना काकूच म्हणते. म्हटलं काकू तुम्ही मठात गेल्या होत्या ना दादांच्या. म्हणे हो गेलो होतो म्हणे. मग म्हटलं मला महिला सेवेकरी ग्रुपचा नंबर द्या म्हटलं. तर म्हणे कशाला. म्हटलं तुमच्या लेकालाच जायचंय म्हटलं. आणि मग मी कसं म्हटलं बघत ताई खूप छान सेवा देतात. पण त्यापेक्षा आपण दादांकडून सेवा घेतलेली कशी असं प्रत्यक्ष मठात जाऊन. अच्छा. आणि मग यांना म्हटलं, मग त्यांनी मला नंबर दिला तिथला महिला सेविक ग्रुपचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच मेसेज आला का म्हणे 9, 10, 11, 12 तारखेला दरबार आहे असं. अरे वा. आणि हा गुरुवारचा दिवस आहे का हा. अरे वा. आणि मग शुक्रवारी मी यांना लगेच म्हटले. म्हटलं काऊ म्हटलं चालत्या का म्हटलं दादांच्या मठात. म्हटलं तुम्हाला सेवा घ्यायची ना म्हटलं. म्हणे मग चाल म्हणे जायचं असलं तर. आणि मग मी ना माझं म्हणजे चुलत दिराला फोन केला मग. त्याचे आई वडील खूप गरीब आहे स्वभावाने असं. आणि त्याचं ना म्हणजे स्थळ येतात त्याला. पण लग्न जमता राहून जातं थोडक्यासाठी. आणि सगळं व्यवस्थित आहे घरी, घर बीर, मुलगा पण निर्व्यसनी. अरे वा. आणि मग त्यांना फोन केला, म्हटलं योगेश मठात जायचंय, तुम्ही तुमचे भाऊ जाता का. तर ते मला काय म्हणता म्हणे वहिनी नाही तुम्हीच चला म्हणे आमच्या बरोबर. अरे बापरे. म्हणजे मी काय म्हटलं हे दादांकडून यांना सेवा घेऊन येतील आणि मी मुलीची करील असं. बरोबर. मग माझं काही काम नाही जायचं ना असं मी म्हटलंय. पण ते म्हणतात नाही वहिनी तुम्ही पण आमच्या बरोबर चालाच म्हणे. अरे बापरे. आणि मग त्यांना मी 4:30लाच फोन केला पहाटे. शनिवारी सकाळी. म्हटलं योगेश मी उठली, म्हटलं उठा म्हटलं लवकर आणि या म्हटलं आमच्या घरी. मग मी आंघोळ केली, यांना पण मग यांची आंघोळ झाली. आणि ताई ते म्हणजे इतके म्हातारे माझ्या त्या चुलत सासूबाई, त्यांनी एवढ्या पहाटे डब्बा करून दिला माहितीये का.
बापरे. मला बघा. खूप म्हणजे इतकं विशेष वाटलं तर बस करीत आई. बापरे. हो, बघा. एवढ्या पहाटे म्हणजे ते आमच्याकडे 5 वाजता कंप्लीट 5ला आले होते. बापरे. बघा. हा मग त्या 3ला वगैरेच उठून त्यांनी बनवलं असेल सगळं. हा डबा म्हणलं मग त्यांनी माझ्याकडे डबा दिला ना, मग मी म्हटलं बाई एवढ्या लवकर डबा केला म्हटलं. हं. आणि मी माझ्या सगळ्या सासवांना काकूच म्हणते. अरे वा. कोणालाच मिस्टर कोणालाच आत्या काकू म्हणत म्हणतात नाही तर तुम्ही पण काकू म्हणतात. मी सगळ्यांना काकूच म्हणते. हा. आणि मग गेलो आम्ही. हा. आणि तुम्हाला सांगते ताई म्हणजे माहित पण नाही त्या रूटला आम्ही कधी जाती पण नाही. हा. बरोबर आहे. आणि मग म्हणजे जिथं जिथं स्टॉप लागला का फक्त विचार म्हणजे थांबायचा उशीर का कोणीतरी लगेच सांगायला अरे वा. इकडनं जा इकडनं जा. आणि आम्ही 6:15ला पोहोचलो तिथं मठामध्ये. बापरे. हो सकाळी. 6:15ला पोहोचलो. हा. आणि गेलो मग नाश्ता थोडा वेळ बसलो आणि नाश्ता झाला. हा. नाव नोंदणी झाली. हा. आणि नाव नोंदणी झाल्यावर दादांनी थोडंसं ते सांगितलं आणि लगेच दादा म्हणे इथं व्यसनवाला कोणी ऐक म्हणे. आ. हो आणि मग ताई माझे मिस्टर स्वतःहून उभे राहिले ताई म्हणजे 2 वर्ष मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले ना हा. तेव्हापासून सुटली त्यांची दारू. अच्छा. हा तेव्हापासून म्हणजे पण मग माझ्या मनाची इच्छा काय का म्हणजे कायमच काहीच नको बा असं. बरोबर. हा. काहीच नाही पण ते स्वतःहूनच उठले. बघा. हो स्वतःहून उठले. हा. आणि मग दादा म्हणे माळ घालायची का म्हणे तुमच्या मंडळीला पण बोलवा म्हणे. हा. आणि मला आहे ना ताई म्हणजे जसं आम्ही मठात गेलो ना हा. तेव्हापासून खूप रडू यायचं. बाई ग. म्हणजे कसं मला आहे ना मी स्वामींना म्हणजे आई मानते. बरोबर आहे. कारण हे बा आपण आपल्या आईपासून काही गोष्टी लपवून ठेवतो. हो पण स्वामींपासून काहीच लपवत कारण नाही. कसं वाटतं आपल्याला आपल्या आईला त्रास होईल ना आपण हो. सांगितलं तर. खरंय. आणि एक कसं राहतं माहितीये का म्हणजे समजा घरात नवरा दारू पिणारा जरी असला हा. तर घरच्यांचा जर सपोर्ट असला ना त्या बाईला काहीच नाही वाटत. अगदी खरंय. बरोबर आहे की नाही. बरोबर एकदम बरोबर आहे. हा आणि कसं आणि काही घरात कसं होतं का म्हणजे सुनेला म्हणजे तिच्यावर दोष देतात मुलीलाच लोकं. देतात सुनबाईलाच हा. देतात. पण असं नाही ना राहत काही वेळेस कशाची पण अडचण असू शकते ना. हो खरंय. ते पण बघितलं पाहिजे ना. हो बरोबर आहे. म्हणजे आमच्याकडं पण तसंच होतं. आई ग. आणि मग माझी चूक नसताना मला म्हणजे खूप त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा. बघा म्हणजे तुला खूप म्हणजे नवरा ताब्यात ठेवता येत नाही. आणि ताई माझे मिस्टर खूप म्हणजे स्वभावाने खूप चांगले खूप म्हणजे खूप चांगले. हा. आमचं म्हणजे एवढे फक्त आम्ही जेव्हा ते दारू पिलेले असायचे तेव्हाच मी बोलायचे तर ते मला कधी काही म्हणत पण नव्हते. बघा. नाही आणि माझा मुलगा 23 वर्षाचा मुलगा आहे माझा 22-23 वर्षाचा. अरे वा. हो तो म्हणतो म्हणजे मला नेहमी म्हणत राहतो म्हणजे तुमचं दोघं नवरा बायकोंचं म्हणजे असं आहे का तुमचा आदर्श घेण्यासारखं आहे असं. अरे वा. असा जोडा आहे तुमचा. बघा. ताई आम्ही 5 मिनिटं सुद्धा कधी ना बोलती झालेलो नाही. अरे वा. आणि ते 20 वर्ष दारू प्यायची 20 वर्ष. तरी तुम्ही एवढं सांभाळलं. नाही मी कधीच त्यांना उपाशी झोपून नाही दिलेलं ताई. बघा. नाही आणि त्यांचं म्हणजे माझ्यात खूप जीव आहे. आई ग. खूप जीव आहे खूप. आणि त्यांच्यामुळेच मग मी स्वामी सेवेत आले ना. हा बरोबर आहे. त्यांच्यामुळे स्वामी सेवेत आले. हा. आणि मग त्यांना दादा म्हटले म्हणे उठा म्हणे तुमच्या मंडळीला पण बोलवा म्हणे. हा. मग मी आणि मला त्याच्या अगोदरपासूनच खूप रडू यायचं. तर दादा मला कशी म्हणतात म्हणे ताई रडू नको म्हणे आता सगळं संपलंय म्हणे. हो आता नको रडू म्हणे ताई. अरे बापरे. म्हणे माळ घालता का म्हणे यांना म्हणे. म्हणे घालायची म्हणे. आणि ताई त्याच्यावरून अनुभव सांगते तुम्हाला मी. आम्ही आगल्या दिवशी मळ्यात कांद्याचं रोप टाकायला गेलो. आणि दिवसभर काय होतं म्हणजे स्वामींकडे जायचंय आपल्याला म्हणजे हा आनंद खूप मोठा ना. हो. आपल्या आईला भेटायला चाललोय आपण असं. खरंय. आणि मग मी 5-5:30 वाजता मळ्यातून आलो आम्ही संध्याकाळी. आणि घराजवळ मळा आहे तिथे झेंडूची झाडं लावलेली. आणि मग मी घरी हातपाय धुतले फक्त. आणि परत फुलं घ्यायला आले. बापरे. माळा करून न्यायच्या म्हणून. बघा. 15-1 मिनिटाच्या याच्यावर आहे मळा. मग मी इथून कॅरेट भरून फुलं तोडून नेले. बापरे. आणि मग स्वयंपाक सगळं झालं मग माळा केल्या 2. बघा. आणि त्या माळा घेऊन गेलो आम्ही. बाई ग. आणि मी आहे ना गुरुपौर्णिमापासून म्हणायची की मला माळ घालायची असं. पण मग मी असं ठरवलेलंच होतं का मला स्वामींनाच गुरु करायचंय असं. अरे वा. कोणाकडून घालायची काय घालायची काहीच नाही हे काहीच ठरलेलं नाही. बघा काहीच गुरु स्वामींनाच करायचंय.
आणि पहा ना तिथं मग दादांनी बोलवलं म्हणे माळ घालता का ताई, तुम्ही पण घालता का? हा. म्हटलं हो दादा. आणि मग मला खूप रडू आलं आणि मी स्वामींपुढे हात जोडले. म्हटलं स्वामी एवढं नव्हतं ना मागितलं मी तुमच्याकडं. मी फक्त तुमच्या दर्शनाला आली होती, मी काहीच नव्हतं मागितलं तुमच्याकडे. किती मोठी. आणि मग दादांनी लगेच मला समोर बघायला सांगितलं. म्हणे या ताईंचा चेहरा बघा म्हणे, आणि या ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा म्हणे, किती आनंद आहे म्हणे या ताईंच्या चेहऱ्यावर. बापरे. इतका मोठा अनुभव दिला स्वामींनी. खरंच मोठा. आता माळ घातली त्यापासून? हो घातली. आणि ताई त्याच्या अगोदर यांना मग आम्ही मुक्कामी राहिलो मग त्या दिवशी. बरं. हो आमचा नंबर लागला लवकरच. दिली त्यांना दादांनी, सेवा पण दिली त्यांना. आणि मग मी पण मुलीसाठी घेतली. पण मग दादा मला म्हणे नाही म्हणे तिलाच घेऊन या म्हणे तुम्ही. पुढच्या वेळेस या म्हणे, तिला घेऊन या म्हणे तुम्ही. आणि मग तुमच्या दिराचं? त्यांना तर डायरेक्ट तारीख पण सांगितली लग्नाची. अरे बापरे. 18 मार्च पर्यंत तुझं लग्न पण होऊन जाईल म्हणे. वा वा वा, किती छान. ताई म्हणजे त्यांची म्हणजे असं कसं करायला कोणी नाही ना, आई वडील थकलेले. हो. शेती भरपूर आहे. त्यांना म्हटलं तुम्ही 1 रुपया पण खर्च करू नका, फक्त माझ्या बरोबर चाला. अरे वा. आणि त्यांना मग मी गुरुचरित्र पण माझंच दिलं. म्हटलं बा योगेश, म्हटलं कसं तुम्ही खर्च करायचं म्हणजे असं पैशासाठी तुम्ही मागं पुढं कराल, त्यापेक्षा आहे ना माझ्याकडे आहे म्हटलं जेवढे ग्रंथ आहे ना जे आहे ते तुम्ही घेऊन जा म्हटलं. अरे वा. आणि ताई मी कोणाला पण नाही ना स्वामी चरित्राचं पुस्तक आणून देते, जपमाळा आणून देते. अरे वा, खूप कसं आहे सासूर वासनींना कसं काही घरामध्ये म्हणजे माणसं घेऊन नाही जाती, आणती नाही. आपल्याला आपल्यावरून अनुभव आहे ना. कसं बोललात. खरंय. आणि मग मी कुठं पण गेले ना केंद्रात, मग पुस्तक घेऊन येते. अरे माळ पण मी घेऊन येते आणि सांगते का माझ्यासाठी करा. माझ्यासाठी करा तुम्ही, स्वतःसाठी नका करू, माझ्यासाठी करून मग त्यांना फळ बरोबर मिळतं ते. मग सांगते मी माझ्यासाठी, तुम्ही ना फक्त माझ्यासाठी करून पहा तुम्हाला काय वाटतं. आणि ताई त्याच्या अगोदर आहे ना मी यांना रोज उठवायची बरं का, सेवा करायची ते, पण मी रोज उठवायचे. आणि आता जसे मठातून आले ना तेव्हा त्यांची तेच उठून आणि त्यांची तेच 6-6:30 पर्यंत त्यांची सेवा झालेली पण असते. बापरे. आणि उलट दुसऱ्यांना सांगतं तुम्ही मठात चला. आणि जेवढं डिप्रेशन होतं ताई काहीच नाही राहिलं. बघा किती कमाल आहे ना ताई स्वामी. काहीच नाही राहिलं ताई. मला तुमची लगेच आठवण आली. म्हटलं ताईंनी मागच्या अनुभवात सांगितलं होतं, पुढच्या अनुभवापर्यंत काहीच नाही राहणार. काहीच नाही राहिलं. किती सुंदर अनुभव आहे ताई. हो ताई. आणि मग ताई दुसऱ्या 3ऱ्या का 4थ्याच दिवशी ताई मी काय करते, मी माझी सेवा झाली का सकाळी मी त्यांच्या अगोदर उठते. कसं आपल्याला दुसरे पण कामं असतात ना. बरोबर. मग त्यांना पण अडचण नको असं. बरोबर. आपल्यामुळं मग मी माझी 6:30च्या आत माझी सेवा करून घेते मी. अरे वा. आणि मग ते सेवा करायला बसले का मग मी स्वामींना नैवेद्य म्हणून सकाळी दूध नेऊन ठेवते. किती छान होत ताई. आणि ताई एक दिवस बेडूक दूध पेलं ताई ते सेवा करत असताना. बापरे. हो ताई. कमाल. आणि परत त्यांच्या मांडीवर पण जाऊन बसला. बाई गो. बघा ताई केवढा मोठा प्रसाद त्या. आणि ताई ते संध्याकाळी सांगायला लागले आम्हाला. ताई संध्याकाळी सांगताय आम्हाला. बापरे. म्हणे अगं म्हणजे आम्ही माझा छोटा पुतणे आहे ना. आणि तो असं मांजराला हुसकतो, म्हणजे त्याला बोलता नाही येत त्याच्या भाषेत. मांजराला, कुत्र्याला. आणि बेडूक मग नेमकं संध्याकाळी बेडूक आला घरात. बापरे. आणि मग तो त्याला हुसकत होता. तर मग ते आम्हाला सांगते माझा मुलगा मुलगी मी आम्ही एवढे पण बसलेलो. म्हणे अगं सकाळी बेडूक दूध पिऊन गेला ना म्हणे. अय्या. मांडीवर पण येऊन बसला. मग आम्ही म्हटलं तुम्ही फोटो काढायचा ना. तेच ना. बरोबर. मग ते म्हणता म्हणे तिथं बोलता येतं का म्हणे. बरोबर. मी कसं काय तुम्हाला आवाज देऊ म्हणे. माझा मुलगा म्हणता म्हणे पप्पा तुमचा तर अनुभवच अजब आहे म्हणे. खरं आहे ना, खरंच अजब आहे. अजबच अनुभव आहे म्हणे. बेडूक कधी दूध पितो का पप्पा म्हणे. स्वामी येऊन गेले ताई. खरंच येऊन गेले. तुमच्या भक्तीला जागे झाले बघा. जागे झाले ताई. मला इतकं रडू यायचं ताई, इतकं रडू यायचं. आणि दादांनी ना तिथं फोटो पण दिला आम्हाला लगेच. बापरे. तिथल्या मठातलं. हो ताई. ते दादा बोलतात ना ते कमान ओलांडली. नाही बाई दादा म्हणजे स्वामीच आहे ताई.
खरंच खरंच. स्वामीचे म्हणजे इतका फरक झाला ताई तिथून आल्यापासून तर इतका फरक झाला तर बस कधी. अरे वा. काल आणि मग माझा बर्थडे भगतताईंकडनं घेतली की नाही सेवा? घेतली होती ना मग मुलीसाठी. हा मग त्याचा हो. ती करते ना, मीच करते ती. अच्छा अच्छा अच्छा. हा, काय मीच दिली करते. सेवा त्यांनी? त्यांनी ना याचा गणपती मंत्र दिला होता एक, हा हा विघ्नहर्ता हा आणि कालभैरव अष्टक, हा. हनुमान चालीसा, दत्तबावनी अरे बापरे. आणि घोर अष्टक स्तोत्र दिलं होतं. अरे वा. हम्म. नाही ते आणि पण ताई हा. तिला परवाच्या दिवशी स्वप्नात आले दादा, कोणाला? माझ्या मुलीला. अरे बापरे. हा, बघा, तर हा. तिने पाहिलेलं पण नाही दादांना, फक्त आमचे म्हणजे मोबाईल मध्ये आम्ही व्हिडिओ बघतो ना, हा 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 तेवढंच बघितलेलं आहे तिने. बघा. तर तिला दादा म्हणताय 5 वाजता पहाटे. हो आणि काय. बेटा तू म्हणे आता दत्त जयंतीला मठात ये म्हणे तुझ्या मम्मी बरोबर. अरे वा. हा बघा. हा, आणि तुझ्या मम्मीला आणि फोन करून सांगताय ती म्हणे. बाई गो. हा, आणि ती उठून बसली ताई लगेच. बापरे. हा, म्हणे अगं मम्मी मला दादांनी मठात बोलवलंय म्हणे तुझ्या बरोबर. किती छान होताई. सुंदर अनुभव आहे ताई म्हटलं तिला, तुमचा. म्हटलं तू काहीच करत नाही, म्हटलं तुला एवढा मोठा अनुभव दिला म्हटलं लगेच. म्हटलं बघा ना किती छान. किती छान अनुभव दिला तुमचा तिला. पुढचा अनुभव अजून छान असेल. आणि हा, जातोय ताई आम्ही उद्या परत आता. जाऊन या जाऊन या. हा, तिलाच न्यायचंय ना, हा हा. तिच्यासाठी जायचंय. हो, जाऊन या ताई. हं. नक्की तुम्हाला फरक पडणार. हो, लगेच तुम्ही अनुभव पण शेअर कराल बघा. खूप हो छान ना. ताई. मी शेअर हो, करते. चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.